गाईज, आय होप यू ऑल डुईंग वेल. कसे आहात सगळे, काय करताय, काय चालू आहे. हे बघा, मम्मी माझ्या हातातनं फोन घेते बिकॉज तिला असं वाटेल की माझ्या हातातनं कोणीतरी फोन चोरी करेल. सो आता बघा माझ्या मागे पुढे बघू शकतात कसा गजबजलेला एरिया आहे. बिकॉज आम्ही आलेलो आहोत लालबागला बाप्पाच्या दर्शनासाठी. मी तर फॉर द फर्स्ट टाईम आलेली आहे बिकॉज ह्या आधी म्हणजे असं बोलवणं वगैरे खूप झालं. हे बघा आमचे लाडके पप्पा. सो बोलवणं वगैरे झालं तर माझं असं म्हणणं होतं की नाही बाप्पा तर सगळीकडेच बसतो ना. सो मग एवढं काय मग इथे पण बाप्पाचे तिथे पण बाप्पाचे. पण ह्यावेळेस असं म्हणजे ऑन द स्पॉट आणि अचानक ठरलं आमच्या फॅमिलीचं की लालबागला जाऊयात. सो बघा मी किती अशी छान छान रेडी झाली आहे, ग्लासेस, लिपस्टिक अँड ऑल. सो आता आम्ही चाललेलो आहोत दर्शनासाठी. बघा किती गर्दी आहे. सो गाईज तुम्ही बघू शकता, मीच हरवेन इथे कुठेतरी. सो गाईज माझा लुक कसा वाटलाय कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. ब्लॉग पूर्ण बघा. आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण ब्लॉग बघा. ही बघा मम्मा, काय कर पप्पा, ओ पप्पा. ब्लॉग बघा आणि बाप्पाचं दर्शन घ्या. भेटूयात थोड्या वेळात. तुम्ही बघू शकता की किती गर्दी आहे इथे. हा सगळा लालबागचा एरिया आहे आणि ही बघा माझी मम्मा ज्याला आला आहे भैयाचा फोन. सो आता आम्ही एंट्रीला पोहोचलो आहोत गेटपाशी. तुम्हाला गेट दाखवते. गेटच एवढा सुंदर केला आहे ना, हत्ती वगैरे आहेत, लाइटिंग अँड ऑल तुम्ही बघू शकता. हे बघा गाईज आम्ही आता चप्पल कुठे काढणार आहे. आता मी चप्पल काढते माझ्या पायात बिकॉज चोरी होणार. कोरसोर मंदिराच्या बाहेरून चप्पला तर चोरी होतातच. ओव्हर पॉझिटिव्ह पप्पा चप्पल आत टाकताहेत. हाय 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 बाबा काका झाला आहे गायब. हे बघा लालबागचा राजा. मम्मी पप्पांना कन्व्हिन्स करते की दर्शनासाठी चला म्हणून. आता दारात आलो आहोत तर पप्पा मस्बी की बाप्पा सगळीकडे एकच बसतात. माझेच पप्पा आहेत, माझीच बोलीभाषा. आय थिंक सॉरी मीच त्यांची बोलीभाषा बोलते. सो पप्पा बोलतात की बाप्पा सगळीकडेच बसतो आणि सगळीकडेच असतो. सो चला दर्शन करायला जाऊयात आपण आपल्या लाडक्या बाप्पाचं. तुम्हाला लालबागच्या राजाची खासियत सांगू का मी. लालबागचा राजा ऑन द स्पॉट बनवला जातो. सो अशी एक खासियत आहे. एक हसमुख मूर्ती आहे, हसमुख बाप्पा आहे जो तुम्हाला आज बघायला भेटणार आहे. माझा आवाज येत असेल तर ठीक, नसेल येत तर मग मी आता काय बोलू बिकॉज मी खूप जोरात बोलतेय आणि गर्दी पण आहे ना तशी. सो वाव, हे बघा हे लालबागच्या राजाची एंट्री गेट आहे. एंट्री गेट. मुंबई पोलीस 24 तास ऑन द स्पॉट ऑन ड्युटी असते आपल्या पब्लिकच्या सुरक्षतेसाठी. जस्ट आम्ही हरवलो. आता एवढे मोठे आहे असून सुद्धा आम्ही हरवलो. मग विचार करा जे नवीन येतील इथे ते कसे हरवतील. चुकून मी हरवले तर मग मी काय करेन. मी तर रडतच बसेल. पण माझ्याकडे फोन आहे, मी कॉल करू शकते है ना. हा यार. सो मी डोकं लावेल, मी रडणार नाही, मी कॉल करेन. नाही नाही मी चुकून हरवले ना, माझे घरचे बोलतील हरवू दे, जाऊ देत, कुठे जाते तिकडे, काय करायचे आपल्याला असे बोलतील. सो गाईज आता बोलणं वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही आमच्या ओळखीने असं आज जाणार आहोत. सो आता इथे येऊन तरी आय थिंक फॉर शुअर हाफ अँड हावरच्या वरच झाला असेल टाईम. सो बघूया किती टाईम लागतोय. ब्लॉग कंटिन्यू करा. या आलो आहोत आज एरियामध्ये असं खाली वाकून रशीच्या. सो आम्ही चाललेलो आहोत आपल्या राजाच्या दर्शनासाठी. अगं हो परत बोल.
आमची पण आम्ही आता दुसऱ्यांदा हरवलो होतो, तिसऱ्यांदा गावलो. सो काशी फॅमिली मागे आहे आणि आता हलके हलके बारिश की बूंद हिंदीमध्ये सॉरी आता पाऊस पडतो आहे काहीच हळूहळू थोडा थोडासा, पण मी भिजली नाही पाहिजे है ना. सो बघा पूर्ण ब्लॉग आणि चॅनल सबस्क्राईब करा. यो काका काका मग असे दिसलेला का. सो गाईज आपण फायनली एंट्री केलेली आहे मेन गेट आणि आता आपण चाललेलो आहोत दर्शनासाठी. सो ब्लॉग पूर्ण बघा आणि दर्शन घ्या बाप्पाचं. मम्मी बघा काय घेत मम्मीला दाखव. काय राहिल्या मग. वा पप्पा लय भारी करतायत. सो गाईस तुम्ही गर्दी बघू शकतात. एवढ्या गर्दीमध्ये माणसं येतात, दर्शन घेतात. आपण आपल्या लाडक्या बाप्पासाठी दुर्वा आणि रोज घेतलेला आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. मुंबईचा सगळ्यात मोठा मानाचा गणपती बाप्पा आहे. नवसाचा गणपती बाप्पा आहे. इथे एवढी गर्दी असते की माणसं गुदमरतात, बेशुद्ध पडतात आणि काही. बाप्पाच्या चरणात चांगलंच तर आहे, सुख आहे. अच्छा मला दाखवते का. जहाँ हम खड़े होते हैं लाइन वहीं से खत्म हो जाती है, शुरू होती है. बघा पब्लिक कसं चाललंय, आम्ही असं चाललोय. सिस्टम मोरया. भूमी तेव्हा होती मनाली मध्ये. आम्ही आलो आहोत वाळवंटात. पूर्ण विजलेलो आहोत आम्ही. खूप गरमी आहे. माणसं किती ते बघत नाही. ऐका माझं काय. सो इथे सगळे बाप्पाकडे सगळे येतात आपल्या मनाचं दुःख, आपलं सुख आणि त्याच्यासोबत गोष्टी शेअर करायला, त्याला मागायला, त्याला थँक्यू बोलायला. पण ना इथे आल्यावरती ना तुम्ही इथे 2 सेकंद सुद्धा थांबू शकत नाही. अशी एवढी सिक्युरिटी टाईट आहे. तुम्हाला ढकलला लिटरली की जावा पटकन जावा. म्हणजे नीट पाय पण तुम्ही नाही पडू शकणार. आणि खूप म्हणजे आता खूप जास्त गर्दी आहे. मामी कसं होतं दर्शन. मामीला मी लिटरली बार्बी डॉल सारखी हलवली अशी आणि मी तिला सेव्ह केलंय. सो काय तुम्हाला आता गर्दी दाखवते कशी आहे. सो तुम्ही बघा. ओ माय गॉड. आणि ही एका साईडची ही बघा. आता व्हिडिओ क्लिक करताना. सो गाईज आमचं दर्शन करून फायनली झालेलं आहोत. आम्ही आता फ्रेश एअरमध्ये आलेलो आहोत आणि खूप जास्त गरम होत होतो आत. आणि खूप छान वाटलं मला दर्शन घेऊन. खूप छान डेकोरेशन होतं. ॲज युजली बाप्पा होता तिथे आणि बाप्पाला जे काय होतं ते मी मागितलं. तुम्ही सुद्धा मागा माझ्या व्हिडिओमधून. बघा तुम्ही किती मागे गर्दी आहे. खूप म्हणजे खूप गर्दी आहे. आणि मी लालबागमध्ये फर्स्ट टाइम आली आहे. सो मला फर्स्ट टाइम मी दर्शन घेतलंय आणि फॅमिली सोबत घेतलंय मेन म्हणजे. तर खूप छान वाटलं. खूप हॅपी वाटलं. आमची पिऊ तर रडत पण होती. आमची आर्या नाही रडली पण आमची पिऊ रडली.
नव्हती रडली, तिचा फेस फक्त थोडस हे होतं. खूप मोठी लाईन फिरवतात माणसं, 2-2, 3-3 दिवस लाईनीत उभं राहतात आणि दर्शन घेतात. इथे बघा, आता आम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेताना आम्ही जेव्हा बाहेर येत होतो तेव्हा आम्हाला हा असा मस्त सुंदर असा बाप्पा बघायला भेटलेला आहे. खूप मोठी आहे. मुंबईमध्ये तुम्हाला खूप सुंदर सुंदर आणि मोठी मोठी मूर्ती बघायला भेटणार बाप्पाचे, आणि एवढं सुंदर डेकोरेशन वगैरे करणार ना तुम्ही ते बघ. हे बघा कसे माझ्यासाठी थांबलेत. काशी फॅमिली जय ढावली. माझं मी नसते ना. खा खा आमची खा खा श्री, आमची खा की श्री. काय करू आपापल्या हातात एवढ्या बाटल्या का घेतल्या? मागायचं नाही, पण पाणी पिया, कारण की बाटली भरून घाम घेतात. दर्शन झालं. खूप गर्दी असते गाईज, आणि तुम्ही VIP मध्ये या, तुम्हाला सेमच गर्दी मिळणार आहे. बिकॉज मुंबईचा एकमेव मानाचा नवसाचा राजा आहे हा, जो नवसाला पावतो असा हा लालबागचा राजा. म्हणजे गाणं ऐकलं असेल ना, पालखी निघाली राजाची आहो गणेश नगरात, लालबागचा राजा माझा बसलाय नटून थाटात. आमचा काका खूप दमलेला आहे आणि आमचे पप्पा म्हणले की मी तर येतच नाही, गर्दी असते म्हणून. ही लक्ष्मी मला बोलली म्हणून आलो, कशाला आलो मी, असे आमचे पप्पा म्हणत होते. आणि रडकी पिऊ. अरे पिऊ, तुला कसं वाटलं लालबागचं दर्शन घेऊन बाप्पाचं? फक्त छान. काय काय केलंस तू? ही अख्ख्या टाइम मध्ये हिचं तोंड असं होतं, आणि मी जेव्हा हिच्याकडे बघायचे ना मम्मी हसायचे ना, मग मला बघून हसायची. आणि पिऊ रडली सुद्धा. आमची आर्य तर खूप स्ट्रॉंग आहे, आमची आर्य रडली नाही. मग घाम येतो म्हणून रडतात. हलकट. माझा मेकअप काढते, बाकी काय नाही, माझा मेकअप काढते शाणी. तुला कसं वाटलं बाप्पाचं दर्शन घेऊन? बहुत अच्छा लगा हमारी आर्या को. और दमली तू? नाही दमली, मग तोंड कोणाचं बारीक होतं? सो हमारा चेहरा ही ऐसा है, जहाँ जाए वहाँ हमारे पीछे आशिक रेडी हो जाते हैं. सेल्फ ऑब्सेस मी यो. सो गाइज, मला ना लिटरली बोलता येत नाही, माझा आवाज कापतोय. म्हणजे गर्दीमुळे दमलीये म्हणून मला बोलता येत नाहीये. सो मी थोड्या वेळात बोलते. बाय. मला तर चक्कर आल्यागत झाली. मम्मीने काय केलं मी तुम्हाला सांगते. मम्मी, आम्ही लाईनीत उभे, थांबिऊ, आम्ही लाईनीत उभे हा, आणि गर्दी खूप जास्त होती. सो मम्मी जिथे होती ना, मम्मीने तिथेच गेट अडून धरला आणि बोलली चक्कर येते. आणि पुढे एवढी जागा ठेवली ना, तिथे 6 जण उभी राहू शकत होती. मग आम्हाला जरा शांततेत थोडंफार दर्शन मिळालं. तरी मी आडव्या क्लिप ऍक्च्युअली घ्यायच्या विसरली, बिकॉज मला रीलसाठी सुद्धा शूट करायचं होतं. सो मी उभ्यावाले शॉर्ट्स टाकले. आता आम्ही बाहेर आलेलो आहोत प्रॉपर रोडला जिथे होतो. फक्त हे बघा, बाहेर येण्याची गर्दी, फक्त बाहेर येण्याची गर्दी आहे. सो गाईज आता आम्ही कुठे आम्हाला नाही माहिती. आम्ही मेन गेट शोधतोय लालबागचा, जिथे आम्ही चप्पल काढली आहे. ती चप्पल आम्ही आता शोधतोय, आणि गाडी दुसरीकडे अपोजिट साईडला लावली आहे. सो अजून आम्हाला खूप चालायचं आहे. तो ब्लॉग बघा, आणि अजून एक गप्पा मी तुम्हाला दाखवणार आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही तेजुबा राजाच्या दर्शनासाठी आलोय. आम्ही चाललो आहोत आता दर्शनाला. ब्लॉग पूर्ण बघा. तेच मला थोडी माहित होतं चप्पल कुठे काढायची. अजून एक जण, 2 जण काढल्यात. आता आम्ही चाललेलो आहोत मुंबईच्या राजासाठी. सो बघू शकता तुम्ही पूर्ण ब्लॉग, आणि खूप सुंदर सुंदर बाप्पा तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ॲक्च्युली मी ना अख्ख्या ब्लॉगमध्ये माझ्या लिप्सकडे बघते, बिकॉज मी न्यू लिपस्टिक लावली आहे. कशी आहे, शेड सूट होतोय का मला? सो बघूया. तुम्ही एंट्रीज बघू शकता, ते बघा. सो मुंबई गणेश उत्सवाला सुद्धा दिवाळी सारखी सजलेली आहे. तर
तर इकडे असे असे ह्या एवढ्या इतकं सुंदर तुम्हाला बाप्पाचे डेकोरेशन्स बघायला मिळतील. मुंबईतून आखी लाईटने भरलेली दिवाळीच मनवतोय आम्ही एक प्रकारची. बघा वर आकाशी चंद्र चांदण्या. हा श्वर थांब थांब तुम्ही थांब भूमी. हा मी गाणं गाते. आकाशी चंद्र चांदण्या तोडून मी का आणल्या मनाचा पाया. सो हे बघा यातली थोडीशी फुलं मी घरी घेऊन जाते गाईस सजवायला माझं घर. सो गाईस आता आम्ही आत पोहोचलेलो आहोत प्रॉपर. सरळ जायचंय काका. मम्मी कुठे गेली? चला चला मम्मी मम्मी. सो गाईस हे बघा लाईन. बघू शकता तुम्ही किती जास्त गर्दी आहे गाईस. तर अशी ही मुंबई 24 तास आपल्या लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी अशीच गजबजलेली असते. बोले गणपती बाप्पा. सो जस्ट आता 3च गणपती बघितले आणि हाल बघा आमचा मामीचे, आर्याचे आणि आमच्या पिहूचे. काय जरा आम्ही बसलेलो आहोत, जरासा थंड होत आहोत बिकॉज आम्ही खूप जास्त दमलेलो आहोत. आम्हाला गर्दीची वगैरे म्हणजे असं मला कसं वाटलं गणपती बाप्पा कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. मुंबईची सजावट, मुंबईचं डेकोरेशन खूप वेगळं सगळेजण करायचं ट्राय करतात आणि त्याच्यामुळे गर्दीसुद्धा खूप पाहायला भेटते. आत्ता आम्ही मुंबईच्या राजाचे दर्शन घेतलं, खूप छान दर्शन झालं, खूप मस्त झालं आणि मूर्ती पण खूप छान होती. बाप्पा खूप छान दिसत भाई बोले 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 तो जीने का. गाइस फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. वाजले आहेत 3 आणि खूप दमलेलो आहोत. मला तर भूक लागलेली आहे बिकॉज मी डाएटवर आहे. मी खाल्लाय आज एक वडापाव आणि 3-4 मोदक, बस एवढंच. सो पण मला आता भूक लागली आहे बट इट्स ओके. बट आता मी झोपेल पाणी पिऊन बिकॉज ना मी खूप गरीब आहे, मला घरी खायला मिळत नाही. म्हणजे मम्मीला काय बनवायला सांगितलं तर मम्मी बोलते हा काय टाईम आहे का, आताशी तर 3 वाजलेत ना यार गाईज. सो गाईज हे बघा हा आमचा बाप्पा आहे. बाप्पाची स्माईल काय बघाल तुम्ही, फिदा होऊन जाणार. आमचा बाप्पा म्हणजे आमच्या मंडळाचा बाप्पा, आमच्या बाप्पांनी बसवलेला बाप्पा. आणि मज्जा आली दर्शन घेऊन. आम्ही गेलो आय थिंक 12पर्यंत गेलो असेल. 3 वाजेपर्यंत आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही 3 बाप्पांचे दर्शन घेतले आहेत या टाईममध्ये. कोणकोणत्या? लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि एक अजून एक होता पप्पा. तिसरा बाप्पा कोणता होता? टुळकीश्वर काय अजून एक. आणि दर्शन आमचं पूर्ण झालेलं आहे. सो गाईज थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आवडला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. गणपती बाप्पा मोरया. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. लव. मी लिपस्टिक नवीन घेतली. बाय.